महिला कंत्राटदाराच्या मागणीची दखल न घेता अपमानास्पद वागणूक देणाऱ्या माथाडी कार्यालयातील अधिकाऱ्याविरोधात श्रीमती वनिता दत्तात्रय पाटोळे यांनी राज्य महिला आयोगाकडे धाव घेऊन कारवाईचे निवेदन दिले. महिला कंत्राटदार वनिता दत्तात्रय पाटोळे यांना अपमानास्पद वागणूक देत धाकदपटशाहीने आपली भाषा वापरल्याचा आरोप करत त्यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. 30 जून रोजी माथाडी कामगारांना घेऊन कामासंदर्भात माथाडी कामगार आयुक्त कार्यालय तथा माथाडी कामगार मंडळ येथे गेले असता संबंधित अधिकाऱ्याने तुम्हाला कायद्याचे ज्ञान नाही, निवेदन द्या आणि निघून जा, नाहीतर पोलिसांना बोलावून हाकलून देईल अशा शब्दात अपमान केल्याचे पाटोळे यांनी तक्रारीत म्हटले. महिला म्हणून अपमानास्पद वागणूक देत अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोपही केला असून संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. शासन महिलांच्या अधिकार आणि हक्काबाबत जनजागृती करत आहे, मात्र शासन कार्यालयातील अधिकारी अशा प्रकारचे वर्तन करत आहेत. त्यांच्याकडून न्याय मिळणे अशक्य आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आहे त्यांनी ती केली आहे. तक्रारीच्या प्रती पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनाही पाठवण्यात आल्या आहेत. मी वनिता दत्तात्रय पाटोळे, लेबर कॉन्ट्रॅक्टर. मी सांगली माथाडी कामगार ऑफिसमध्ये 32 नोंदित कामगारांच्या चौकशीसाठी पत्र देण्यास गेले असता तेथील सचिव सुहास यादव यांनी मला अपमानास्पद वागणूक दिली व बोलले, तुम्हाला कायदा माहीत नाही, तुम्हाला कायद्याचं ज्ञान नाही, तुम्ही इथून जावा, नाहीतर पोलीस बोलून हाकलून काढेन अशी दमदाटी केली. तरी मी आज महिला आयोगात न्यायाच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, जिल्हाधिकारी, SP ऑफिसला निवेदन दिले आहे. तरी महिला आयोगाने माझ्या तक्रारीची नोंद घ्यावी व मला न्याय द्यावे.